हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये जो मी सायन्स फॅकल्टीचा होता जो तुम्हाला बघायला सांगितलेला होता की ज्यामुळे तुम्ही एक्सरसाइज 1.6 आणि 1.7 इवन मे बी 1.8 ऑल्सो हे तुम्ही इझिली सिम्प्लिफाय करू शकाल. त्यामध्ये आपण काय काय पाहिलं होतं त्या व्हिडिओमध्ये थोडक्यात मी शॉर्टमध्ये एकदा पुन्हा रिवाइज करतो, मग आपला एक्सरसाइज जो 1.7 आहे तो आपण कंटिन्यू करायचा. ओके, पहिल्यांदा आपण पाहिलं होतं ड्युअल ऑफ अ स्टेटमेंट म्हणजे काय. व्हॉट डू यू मीन बाय ड्युअल ऑफ अ स्टेटमेंट? तर गिवन स्टेटमेंटमध्ये युनियन आणि इंटरसेक्शन इंटरचेंज करायचे. म्हणजे युनियनच्या जागी इंटरसेक्शन, इंटरसेक्शन जागी युनियन. टोटोलॉजी आणि कॉन्ट्रडिक्शन इंटरचेंज करायचे. म्हणजे कॉन्ट्रडिक्शनच्या जागी टोटोलॉजी, टोटोलॉजीच्या जागी कॉन्ट्रडिक्शन. आणि जे नवीन स्टेटमेंट तयार होतं त्याला ड्युअल ऑफ अ गिवन स्टेटमेंट असं म्हणतात. यामध्ये निगेशन मध्ये कसलाही बदल करायचा नाही. स्टेटमेंट्स PQRS मध्ये कसलाही बदल करायचा नाही. तुम्हाला ह्याच्यात मी ड्युअल्स दाखवणारच आहे आता. इतका सोपा पार्ट आहे ड्युअल म्हणजे. फक्त युनियनच्या जागी इंटरसेक्शन, युनियन म्हणजे ऑर, आयदर ऑर, इंटरसेक्शन म्हणजे अँड, बट वगैरे वगैरे, हे आपोआप बदलायचं. टोटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन, कॉन्ट्रडिक्शनच्या जागी टोटोलॉजी इतका चेंज करायचा आणि मग ड्युअल ऑफ अ स्टेटमेंट तयार करायचं. ठीक आहे. त्यानंतर निगेशन ऑफ अ स्टेटमेंट आपण पाहिलं. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तर समजा ते आता तुम्हाला रिझन देताना हे असं लागणार आहे, निगेशन ऑफ कंजंक्शन असं आपल्याला हेडिंग द्यायचं. मग कंजंक्शन म्हणजे अँड किंवा बट. तर P इंटरसेक्शन Q ला कंजंक्शन असं म्हणतात. याचं निगेशन कसं असतं? तर जसं पण मायनस साईन आत मिळतो तसं हे साईन आत मिळतं. निगेशन ऑफ P, इंटरसेक्शनचं जागी युनियन करायचं. निगेशन ऑफ Q. हे जेव्हा तुम्ही वापराल त्यावेळी हे रिझन द्यायचं असतं, निगेशन ऑफ कंजंक्शन. असंच निगेशन ऑफ डिसजंक्शन. डिसजंक्शन म्हणजे ऑर. दोन स्टेटमेंट्स ऑर न जोडले असतील तर त्याचं निगेशन कसं करायचं? तर ते मायनस साईन आत न्या. म्हणजे मी त्याला मायनस साईन म्हणतो, ऍक्च्युअली निगेशन मायनस साईन सारखंच असतं. निगेशन ऑफ P, इंटरसेक्शन, निगेशन ऑफ Q. फक्त युनियन जागी इंटरसेक्शन चेंज होतं आणि प्रत्येकाला निगेशन मिळत जातं. हे फार महत्वाचं आहे. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशनलाच कंडिशनल स्टेटमेंट देखील म्हणतात. सिंगल एरो असतो, वन वे एरो असतो. P इम्प्लाइज Q चं निगेशन काय असतं? तर P बट नॉट Q. असं पाठच करायचं. P इम्प्लाइज, तुम्हाला मी ट्रूथ टेबल करून चेक करून दाखवले त्यामध्ये. P इम्प्लाइज Q चं निगेशन काय आहे? तर P बट नॉट Q. P बट नॉट Q. निगेशन ऑफ बाय कंडिशनल स्टेटमेंट. बाय कंडिशनल म्हणजे डबल इम्प्लिकेशन. ह्याचं निगेशन कसं असतं बघा. हे बाय कंडिशनल स्टेटमेंट, त्याचं निगेशन पाहिजे आपल्याला. तर P बट नॉट Q or Q but not P. P but not Q or Q but not P. बट किंवा अँड काही म्हणलं तरी चालतं, पण सहसा बट तिथं कन्व्हिनियंट असते. P but not Q or Q but not P. आणि सर्वात सोपं असतं निगेशन ऑफ निगेशन. म्हणजे मायनस मायनस कसं प्लस होतं बघा तसं. निगेशन ऑफ P म्हणजे फक्त P. निगेशन ऑफ P म्हणजे जस्ट P स्टेटमेंट. त्याशिवाय क्वांटिफाईड स्टेटमेंटचे पण निगेशन्स आपल्याला येतात. देअर एक्झिस्ट आणि फॉर ऑल हे आपोआप चेंज करायचे. ते मी तुम्हाला स्टेटमेंट झाले की सांगतो तुम्हाला. देअर एक्झिस्ट असेल तर निगेशन करताना फॉर ऑल करायचं. फॉर ऑल असेल तर देअर एक्झिस्ट न निगेशन सुरुवात करायची. बाकी पुढून नॉट आणणं वगैरे ते ऍज युजल. ऑल स्टुडंट्स आर सिन्सिअर चं निगेशन करताना लक्षात ठेवायचं की ऑल स्टुडंट्स आर नॉट सिन्सिअर असं कधी करायचं नाही. सम स्टुडंट्स आर नॉट सिन्सिअर. निगेशन पण झालं आणि जे योग्य आहे ते पण झालं. सम स्टुडंट्स आर नॉट सिन्सिअर हेही लक्षात ठेवायचं. तर साधारण हे या गोष्टी तुम्हाला त्या मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले होते. याशिवाय इम्प्लिकेशनचं स्टेटमेंट असेल म्हणजे कंडिशनल इम्प्लिकेशन, तर याचा कन्व्हर्स कसा असतो? म्हणजे P इम्प्लाइज Q असं जर गिवन स्टेटमेंट असेल तर याचा कन्व्हर्स असतो उलट लिहायचं Q इम्प्लाइज P. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह स्टेटमेंट कसं असतं? तर याचं निगेशन इम्प्लाइज याचं निगेशन. आणि शेवटी
इन्व्हर्स कसं असतं, इन्व्हर्स हे उलट करायचं. निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू. हाही पार्ट ह्याच्यामध्ये तुम्हाला येतो. हे एवढं सगळं तुम्हाला माहित असलं पाहिजे. तो मागचा व्हिडिओ जो मी पाठवलाय, जो सायन्स फॅकल्टी करता मी तयार केला होता आणि तुम्हाला मुद्दामून बघायला सांगितला होता, तो 2-2, 3-3 वेळा तो पुन्हा पुन्हा पहा, म्हणजे हे पुढचे दोन्ही एक्सरसाइज तुम्हाला लगेच कळतील. ओके. आता इथं सहज तुम्ही ऑब्झर्व केलं तर बघा, म्हणजे मी मधलं हे पुस्तक म्हणजे लवकर समजेल तुम्हाला. हे बघा, हे दोन्ही स्टेटमेंट्स आहेत नाही. These two statements are duals of each other. हे दोन्ही स्टेटमेंट्स एकमेकांचे ड्युअल्स आहेत. कसं? निगेशन आहे तसं राहिले, पी क्यू आहे तसं राहिले, इंटरसेक्शनचा युनियन, परत निगेशन आहे तसं, निगेशन आहे तसं, युनियनच्या जागी इंटरसेक्शन. असा जेव्हा चेंज होतो तेव्हा त्याला ड्युअल ऑफ ईच अदर म्हणतात. दीज टू स्टेटमेंट्स आर ड्युअल्स ऑफ ईच अदर. ओके. आपण आता एक्सरसाइज स्टार्ट करूया. Okay, now let's start exercise 1.7, page number 17, exercise 1.7. काय क्वेश्चन आहे बघा. फर्स्ट क्वेश्चन, राइट द ड्युअल ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग असं म्हटलेलं आहे. राइट द ड्युअल ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. फर्स्ट, त्यामध्ये 4 स्टेटमेंट्स आहेत, मी 4ही लिहून घेतलेले आहेत. ठीक आहे. बघा, फर्स्ट त्यातलं स्टेटमेंट आहे पी युनियन क्यू युनियन आर. या स्टेटमेंटचं आपल्याला ड्युअल स्टेटमेंट पाहिजे. मग आन्सर लिहिताना पहिल्यांदा गिव्हन स्टेटमेंट लिहून घ्यायचं, काय असेल ते. देअरफॉर द ड्युअल ऑफ गिव्हन स्टेटमेंट किंवा अबव स्टेटमेंट इज, द ड्युअल ऑफ अबव स्टेटमेंट इज, बघा ब्रॅकेट, पी युनियनच्या जागी इंटरसेक्शन क्यू ऍज इट इज, पुन्हा युनियनच्या जागी इंटरसेक्शन आर झालं. हे याचं ड्युअल आहे. आता हे जे आहे ते मी प्रत्येक वेळी लिहित नाही, पण असं लिहायचं आहे, लक्षात ठेवा. तेव्हा हे स्टेटमेंट आहे, निगेशन ऑफ पी युनियन क्यू इंटरसेक्शन, जो काही दिला असेल तो पार्ट. आता चेंजेस बघा, निगेशन ऍज इट इज, ड्युअल लिहितो मी आता. पी युनियनच्या जागी इंटरसेक्शन क्यू ऍज इट इज, इंटरसेक्शन जागी युनियन स्क्वेअर ब्रॅकेट, पी ऍज इट इज, युनियनच्या जागी इंटरसेक्शन, निगेशन ऍज इट इज राउंड ब्रॅकेट, क्यू ऍज इट इज, इंटरसेक्शनच्या जागी युनियन, आणि पुन्हा निगेशन ऑफ आर ऍज इट इज ब्रॅकेट कंप्लीट. दिस इज द ड्युअल ऑफ गिव्हन स्टेटमेंट. थर्ड, पी इंटरसेक्शन ब्रॅकेट मध्ये क्यू इंटरसेक्शन आर इज इक्विव्हॅलंट टू पी इंटरसेक्शन क्यू इंटरसेक्शन आर. युनियनच्या जागी इंटरसेक्शन. हे तर मगाशी पाहिलेलं निगेशन ऑफ कंजंक्शन आहे. बघ, निगेशन ऑफ पी युनियन क्यू इंटरसेक्शन जागी युनियन इज इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ पी इंटरसेक्शन निगेशन ऑफ क्यू. दीज आर द ड्युअल्स ऑफ गिव्हन स्टेटमेंट्स. या प्रकारे हे तुम्हाला पूर्ण करायचं आहे. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो सगळे वर्बल स्टेटमेंट्स आहेत, त्यांचे तुम्हाला ड्युअल्स विचारले. मी क्वेश्चन वाचून त्याचे आन्सर सांगेन, व्यवस्थित ऐका आणि नंतर ते लिहून काढा. ओके. फर्स्ट वन, क्वेश्चन 2 मध्ये काय म्हणले बघा आधी, राइट द ड्युअल स्टेटमेंट ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड स्टेटमेंट्स. फर्स्ट, 13 is a prime number and India is a democratic country. The dual of given statement is, मला सांगा हे दोन स्टेटमेंट जे आहेत की नाही, 13 इज अ प्राईम नंबर, त्याला पी म्हणूया आपण तात्पुरतं, म्हणजे ओरली करण्यासाठी. 13 इज अ प्राईम नंबरला पी म्हणू, अँड इंडिया इज डेमोक्रेटिक कंट्री याला क्यू म्हणूया. मध्ये अँड आहे म्हणजे पी इंटरसेक्शन क्यूचा फॉर्म आहे की नाही बघा. काय फॉर्म आहे सांगा त्या स्टेटमेंटचा, पी इंटरसेक्शन क्यू. मग ड्युअल मध्ये काय होणार सांगा, पी युनियन क्यू होणार. पी युनियन क्यू होणार, म्हणजे फक्त इथं ऑर म्हणायचं आणि बाकी सगळं सेम. आन्सर, 13 is a prime number or India is a democratic country. Second, Karina is very good or everybody likes her. Karina is very good
or everybody likes her. दोन स्टेटमेंट मध्ये और जोडलेलं आहे. मग ड्युअल घेताना और जागी काय येणार? अँड येणार. आन्सर करीना इज व्हेरी गुड अँड एव्हरीबडी लाइक्स हर. थर्ड, Radha and Sushmita cannot read Urdu. Radha and Sushmita cannot read Urdu. दोन स्टेटमेंट आहे. राधा कॅनॉट रीड उर्दू, सुष्मिता कॅनॉट रीड उर्दू आणि मध्ये अँड न जोडलेलं आहे. मग हे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहिले त्यांनी की राधा अँड सुष्मिता कॅनॉट रीड उर्दू. थोडक्यात अँड आहे. ड्युअल सांगताना आन्सर बघा, राधा और सुष्मिता कॅन नॉट रीड उर्दू. ते नॉट किंवा निगेशन मध्ये बदल करायचा नाही, फक्त युनियन आणि इंटरसेक्शन मध्ये बदल करायचा. फोर्थ वन, अ नंबर इज रियल अँड द स्क्वेअर ऑफ द नंबर इज नॉन निगेटिव्ह. अ नंबर इज रियल नंबर अँड न जोडलेला आहे. The square of the number is non-negative. मग आपण और न जोड मध्ये और घ्यायचं तिथं. आन्सर बघा, ड्युअल. अ नंबर इज रियल नंबर, अ नंबर इज रियल नंबर और द स्क्वेअर ऑफ द नंबर इज नॉन निगेटिव्ह. हा ड्युअलचा खूप सोपा एक्सरसाइज होता. 1.7 हा तुमचा संपलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट पेज वरती जर तुम्ही पाहिलं तर निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट असं हेडिंग आहे आणि यात मी मगाशी सगळ्या सांगितलेला पार्ट आहे. निगेशन ऑफ कंजंक्शन म्हणजे काय, निगेशन ऑफ डिसजंक्शन म्हणजे काय, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन म्हणजे काय, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन म्हणजे काय, बाय कंडिशनलचं निगेशन कसं करायचं, क्वांटिफाईड स्टेटमेंटचं निगेशन कसं करायचं, ऑल असेल तर काय करायचं, सम असेल तर काय करायचं, हा सगळा पार्ट. शिवाय इम्प्लिकेशन, कन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह हाही सगळा पार्ट याच्यात दिलेला आहे. तो आधी एकदा पूर्णपणे वाचायचा आणि मग एक्सरसाइज 1.8 चा पार्ट जो आहे तो पुढे आपण कंटिन्यू करायचा. ओके, ओके. नाउ लेट्स स्टार्ट एक्सरसाइज 1.8. फर्स्ट क्वेश्चन बघा त्यातला. राइट निगेशन ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. राइट निगेशन ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. फर्स्ट क्वेश्चन असा दिला त्यांनी. याचं पहिल्याच फर्स्ट क्वेश्चनचं मागे दिलेलं आन्सर चुकीचं आहे बरं का, दिलेल्या स्टेटमेंटनुसार. या स्टेटमेंटनुसार बघा, ऑल स्टार्स आर शायनिंग इफ इट इज नाईट. याचं तुम्हाला निगेशन विचारलंय. मग मी हे स्टेटमेंट आता पहिल्यांदा कसं लिहितो बघा. इफ इट इज नाईट, if it is night, then all the stars are shining. If it is night, then all the stars are shining. असा हा मूळ त्या स्टेटमेंटचा फॉर्म आहे. म्हणजे if then, if P then Q असा तो फॉर्म आहे. if P then Q म्हणजे थोडक्यात गिवन स्टेटमेंट जे आहे ते P implies Q या फॉर्म मध्ये. काय फॉर्म मध्ये सांगा, P implies Q. if P then Q, P implies Q. जर तुम्हाला याचं निगेशन पाहिजे असेल तर मग अशी मी काय म्हणतो तुम्हाला, निगेशन ऑफ P implies हे पाठच पाहिजे. P but not Q. काय करायचं निगेशन त्याचं, P but not. म्हणजे तुमचं गिवन स्टेटमेंट आहे. आता आपण त्याचं निगेशन लिहितोय. सांगा काय निगेशन आहे, P but not Q. P it is night but not Q. आता ह्या Q चं तुम्हाला निगेशन पाहिजे. बघा नीट लक्ष द्या. Q स्टेटमेंट कसं आहे बघा, ऑल द स्टार्स आर शायनिंग, ऑल द स्टुडंट्स आर सिन्सिअर. चं निगेशन असं नाही करायचं, ऑल द स्टुडंट्स आर नॉट सिन्सिअर करायचं नाही. कसं करायचं, सम स्टुडंट्स आर नॉट सिन्सिअर. इट इज नाईट बट सम स्टार्स आर नॉट
शायनिंग, सम स्टार्स आर नॉट शायनिंग. या प्रकारे तुम्हाला त्याचं पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन करायचं आहे. याचं माग दिलेलं टेक्स्ट बुक मध्ये दिलेला आन्सर चुकीचा आहे. नेक्स्ट त्यातला सेकंड क्वेश्चन. आता बाकी तसे सोपे आहेत. हा बघा, फॉर ऑल n which belong to n, n plus 1 is greater than 0. आता याचं तुम्हाला निगेशन पाहिजे. बघा, फॉर ऑल आलं मगाशी सांगितलं होतं मी, त्याला एक्झाम्पल इथे दाखवेन. फॉर ऑल n which belong to n च्या ऐवजी आता there exists at least one n which belong to n such that n plus 1 greater than 0 आहे, तर त्याचं निगेशन n plus 1 is, बघा दोन प्रकारे करता येते. n plus 1 is not greater than 0. आणि not greater than 0 म्हणजे काय? less than or equal to 0. not greater than 0, 0 पेक्षा मोठे नाही म्हणजे काय? 0 किंवा 0 पेक्षा लहान. n plus 1 is less than or equal to 0. हे त्याचं निगेशन आहे. ओके, थर्ड, there exists at least one n which belong to n such that n square plus 2 is odd number. n square plus 2 is odd number. ठीक आहे. आता ह्याचं निगेशन लिहिताना काय द्यायला बघा, फॉर ऑल n which belong to n, n square plus 2, ब्रॅकेट स्क्वेअर आहे का बघा तिथे, नाही आहे, हा स्क्वेअर नाही आहे. n square plus 2 is not odd number, is not an odd number किंवा is not odd number. फोर्थ वन, मुळातच सम न सुरुवात आहे त्याच्यामध्ये. बघा, सम कंटिन्युअस फंक्शन्स आर डिफरन्शिएबल. सम कंटिन्युअस फंक्शन्स आर डिफरन्शिएबल. निगेशन असं करायचं, ऑल कंटिन्युअस फंक्शन्स, हे तुम्हाला नंतर कळणार आहे डिफरन्शिएबल म्हणजे काय, कंटिन्युअस म्हणजे काय. जसं लिमिट डेरिव्हेटिव्ह, माझ्यामध्ये थोडाफार डेरिव्हेटिव्ह तुम्ही शिकलेला थोडाफार, त्याला डिफरन्शिएबल फंक्शन्स वगैरे म्हणतात. ठीक आहे, ओके. तर सम कंटिन्युअस फंक्शन्स आर डिफरन्शिएबलचं निगेशन आहे, ऑल कंटिन्युअस फंक्शन्स आर नॉट डिफरन्शिएबल. ऑल कंटिन्युअस फंक्शन्स आर नॉट डिफरन्शिएबल. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 2, युजिंग द रूल्स ऑफ निगेशन. असं जेव्हा येतं त्यावेळी रिझन द्यायचं असतं. युजिंग द रूल्स ऑफ निगेशन राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग. फर्स्ट स्टेटमेंट बघायचं आहे, P implies R इंटरसेक्शन Q. याचं आपल्याला निगेशन पाहिजे या स्टेटमेंट. मास निगेशन ऑफ ब्रॅकेट मध्ये हे सगळं लिहायचं. P implies R intersection Q is equivalent to, is equal to. ह्याला कव्हर करा, A म्हणायला, इंटरसेक्शन B म्हणायला. म्हणजे A इंटरसेक्शन B असं पहिल्यांदा बघा. मग A इंटरसेक्शन B म्हणजे A अँड B म्हणजे कंजंक्शन. मग P इंटरसेक्शन Q चं निगेशन काय सांगितलं होतं मी तुम्हाला? निगेशन ऑफ P युनियन निगेशन ऑफ Q. बघा ते निगेशन ऑफ कंजंक्शन काय, जाऊ ते मागे जाऊन परत व्हिडिओ मध्ये बघा, पुस्तकात बघा, हे सारखं वाचायचंय तुम्हाला नंतर समजायला. मग ह्याला A आणि ह्याला इंटरसेक्शन B म्हणूया, मायनस साइन पहिले आज जाऊ दे. चला, निगेशन ऑफ दिस ब्रॅकेट P implies R, इंटरसेक्शनचं काय झालं, युनियन, आणि निगेशन ऑफ Q. प्रत्येकाला निगेशन दिलं, ब्रॅकेटला आणि याला, आणि काय चेंज केलं, युनियनच्या जागी इंटरसेक्शन, इंटरसेक्शन जागी युनियन. ह्याला रिझन द्यायचं, निगेशन ऑफ कंजंक्शन. बघा हे कंजंक्शन होतं, त्याला रिझन द्यायचं असतं. नेक्स्ट स्टेप, इज इक्विव्हॅलेंट. आता बघा, P implies Q, ह्याचं निगेशन काय सांगितलं तुम्ही, P implies Q, P but not Q. आता इथं P implies R आलंय, त्याचं निगेशन काय, P but not R. मग याचं निगेशन करा, P but
नॉट आर, ब्रॅकेट तसंच ठेवलं तरी चालेल, आणि युनियन निगेशन ऑफ क्यू. ह्याला रिझन द्यायचं निगेशन ऑफ, काय वापरलं मी, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन वापरलं आपण, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन किंवा निगेशन ऑफ कंडिशनल म्हणलं तरी त्याला चालतं. ओके, संपलं. ह्याच्या पुढे सिम्प्लिफाय होत नाही, सगळ्यांचे साइन आत गेले निगेशन तरी सिम्प्लिफाय. नाव सेकंड काय दिलं बघा तुम्हाला, निगेशन ऑफ पी युनियन क्यू इम्प्लाइज आर, असं स्टेटमेंट तुम्हाला दिले. आपल्याला ह्याचं निगेशन पाहिजे, म्हणजे निगेशन ऑफ, हा सांगा, निगेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये P union Q implies R is equivalent to, हे बघा, ह्याला कव्हर करा, ह्याला A म्हणा, A सगळ्याला A म्हणा, आणि ह्याला B म्हणा. मला A implies B चं निगेशन काय आहे, तुम्हाला P implies Q चं जसं पाठ करता येतं ना, P but not Q, तसं कुठल्याही स्टेटमेंटचं करता आलं. A implies B चं निगेशन काय आहे, तर A but not B. A implies B चं निगेशन काय आहे, A but not B. आणि मग ह्याला A म्हणा, implies त्याला B म्हणा, A implies B चं निगेशन आहे A but not B. मग आता काय आलं सांगा, A म्हणजे कोण बघा, निगेशन ऑफ P युनियन Q but not B म्हणजे नॉट R. काय वापरलं याला, रिझन काय देणार सांगा याला रिझन, तर हे रिझन आहे निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशनचं निगेशन मी केलं. आता हे ब्रॅकेटच्या मध्ये साइन आत जाऊ देत, निगेशन ऑफ पी युनियनचं हे इंटरसेक्शन आलं, निगेशन ऑफ क्यू, पुन्हा इंटरसेक्शन ऍज इट इज, निगेशन ऑफ आर ऍज इट इज. हे बघा, युनियनचं निगेशन घेतलं मी, त्याला रिझन द्यायचं निगेशन ऑफ डिसजंक्शन. काय रिझन द्यायचं त्याला, निगेशन ऑफ डिसजंक्शन. ओके, नाउ थर्ड negation of P intersection Q, पुन्हा इंटरसेक्शन, negation of Q युनियन negation of R, असं त्यांनी दिलेलं स्टेटमेंट आहे. ओके, मी आता काय करतोय, याच्याच खाली इथं कंटिन्यू करतोय बघा, या सगळ्याला एक ब्रॅकेट केलं आता मी, आणि याचं मला निगेशन पाहिजे, निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट मला पाहिजे. कव्हर करा, ह्याला A म्हणा, ह्याला A, ह्याला B म्हणा, ह्याला B म्हणा. मग A इंटरसेक्शन B दिसलं का तुम्हाला, मग A इंटरसेक्शन B चं निगेशन काय असतं सांगा, तर निगेशन ऑफ A युनियन निगेशन ऑफ B, म्हणजे मायनस साइन जाऊ द्या बरं, हा सांगा, निगेशन ऑफ P इंटरसेक्शन Q, ह्याचं झालं युनियन निगेशन ऑफ, हा निगेशन ऑफ Q युनियन निगेशन ऑफ R. काय रूल वापरला आपण इथे सांगायचं, निगेशन ऑफ कंजंक्शन वापरला आपण, निगेशन ऑफ कंजंक्शन. आता हे मायनस साइन आत जाऊ देत, सांगा निगेशन ऑफ P इंटरसेक्शनचं युनियन झालं, आणि निगेशन ऑफ Q वाटलं तर ह्याला एक ब्रॅकेट करतो या पार्टला, युनियन आहे तसं ठेवूया, पुन्हा निगेशन आत जाऊ दे, निगेशन ऑफ Q युनियनचं काय होणार, इंटरसेक्शन, आणि पुन्हा निगेशन ऑफ R ऍज इट इज, ब्रॅकेट कंप्लीट. सांगा काय केलं, इथं कंजंक्शनचं निगेशन घेतलं आणि इथं युनियनचं घेतलं, म्हणजे इथं रिझन दोन येणार आहेत. काय काय येणार सांगा, निगेशन ऑफ कंजंक्शन अँड डिसजंक्शन, निगेशन ऑफ कंजंक्शन अँड निगेशन ऑफ डिसजंक्शन असं रिझन येणार. आणि आता बस शेवटी तुम्हाला मायनस मायनस प्लस म्हणजे निगेशन ऑफ निगेशन वापरायचं आहे. बघा दिसतंय का बघा पार्ट, निगेशन ऑफ P म्हणजे P युनियन, हे निगेशन ऑफ Q ऍज इट इज, राउंड ब्रॅकेट, युनियनचं साइन ऍज इट इज, परत निगेशन ऑफ Q म्हणजे Q इंटरसेक्शन ऍज इट इज,
निगेशन ऑफ आर म्हणजेच आर. आणि इथे मात्र रिझन काय देणार तुम्ही त्याला सांगा आता. निगेशन कारण आपण मायनस मायनस प्लस सारखं आपण तिथे वापरतो. निगेशन ऑफ निगेशन. या प्रकारे हा क्वेश्चन नंबर 2 तुमचा कंप्लीट. ओके ओके. नाव क्वेश्चन नंबर 4. मी थर्ड क्वेश्चन नंतर घेणार आहे. क्वेश्चन नंबर 4 विथ प्रॉपर जस्टिफिकेशन म्हणजेच रिझन विथ प्रॉपर जस्टिफिकेशन स्टेट द निगेशन ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. ठीक आहे. पुन्हा यामध्ये पहिलं स्टेटमेंट असं आहे की P implies Q युनियन P implies R असं तुम्हाला स्टेटमेंट दिलं. ह्याचं निगेशन तुम्हाला पाहिजे. हे थोडेसे लेंथ मध्ये थोडे मोठे असतात पण सोपे असतात. बघा या स्टेटमेंटचं आपल्याला निगेशन पाहिजे ना. मग मी निगेशन ऑफ ब्रॅकेट करतो. मी सगळे एका ब्रॅकेट मध्ये घेतो. P implies Q युनियन P implies R. ठीक आहे. इक्वल टू इथं किंवा तिथं तुम्हाला जिथं सोयीचं असेल तिथं करा. इज इक्विव्हॅलेंट. पहिले हे शिका. बघा ह्याला ए म्हणा या ब्रॅकेटला, ह्याला बी म्हणा. त्यांचं मध्ये युनियनचं साइन दिसतंय. मग ए युनियन बी चं निगेशन काय. तर निगेशन ऑफ ए इंटरसेक्शन निगेशन ऑफ बी. यासाठी मागचा जरा पार्ट वाचा. पी युनियन क्यू चं निगेशन काय हे वाचा. मग त्याला ए बी मध्ये आपल्याला म्हणता आलं पाहिजे. ओके. मग आता बघा याला ए म्हणलं याला बी म्हणलं. negation of P implies Q intersection negation of P implies R. काय रिझन देणार त्याला आपण. काय वापरलं आता इथं. निगेशन ऑफ युनियन म्हणजेच डिसजंक्शन वापरलं. निगेशन ऑफ डिसजंक्शन आता आपण वापरलं. आता आपल्याला P implies Q चं निगेशन पाहिजे. सांग काय असतं P implies Q चं निगेशन. P but not Q हे झालं याचं निगेशन. इंटरसेक्शन ऍज इट इज. पुन्हा P implies R चं निगेशन आहे. P but not R. काय वापरलं आपण इथे सांगा. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन वापरलं आपण. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. त्याच्या पुढे हे सिम्प्लिफाय होणार नाही. हे त्याचं लास्ट आन्सर किंवा फायनल आन्सर. नाउ सेकंड क्वेश्चन. P biconditional Q union negation of Q implies negation of R. याचा आपल्याला निगेशन पाहिजे. सेकंड वन. मी आता काय करतो बघा ह्यालाच फक्त ब्रॅकेट केले आणि मला याचं काय पाहिजे निगेशन पाहिजे. इज इक्विव्हॅलेंट. नेहमीप्रमाणे या ब्रॅकेटला ए म्हणा. ए युनियन ह्याला बी म्हणा. मग ए युनियन बी चं निगेशन काय असतं. निगेशन ऑफ ए इंटरसेक्शन निगेशन ऑफ बी. मग बघा निगेशन ऑफ P biconditional Q म्हणजे आपलं A इंटरसेक्शन निगेशन ऑफ R. निगेशन ऑफ Q implies निगेशन ऑफ R. आता फार काळजीपूर्वक लक्ष द्या. P biconditional Q चं निगेशन काय आहे. P biconditional Q P but not Q or Q but not P is equivalent to बघा P but not Q or Q but नॉट पी. हे झालं याचं निगेशन. इंटरसेक्शन हे थोडं अवघड आहे ना. नीट लक्ष द्या. तुम्ही याला ए म्हणा. इम्प्लाइज ह्याला बी म्हणा. ए इम्प्लाइज बी असं पहिले वाचा. ए इम्प्लाइज बी. मग ए इम्प्लाइज बी चं निगेशन काय असतं. जसं पी इम्प्लाइज क्यू चं निगेशन पी बट नॉट क्यू. तसं ए इम्प्लाइज बी चं निगेशन काय. ए बट नॉट बी. बघा ना. ए implies B चं निगेशन काय असणार आहे. A हे बघा A but not B. B तुमचं काय आहे बघा. A but not B. A but not B हे त्याचं निगेशन असणार आहे. आणि याला दोन रिझन येतील आता. एक बाय कंडिशनलचं निगेशन वापरलं आणि एक इम्प्लिकेशनचं वापरलं. दोन रिझन येतील. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन अँड निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन किंवा बाय कंडिशनल काही म्हटलं तरी चालतं. ओके. थोडंसं सिम्प्लिफाय करणार आहे बस. बाकी काही नाही. इज इक्वल टू P इंटरसेक्शन निगेशन ऑफ Q ऍज इट इज युनियन Q इंटरसेक्शन निगेशन ऑफ P ऍज इट इज इंटरसेक्शन निगेशन ऑफ Q इंटरसेक्शन मायनस मायनस प्लस
त्याला रिझन द्यायचं निगेशन ऑफ निगेशन, हे त्याचं फायनल आन्सर आहे. याचं टेक्स्टबुकचं मागचं जे आन्सर आहे हे चुकीचं आहे, हे लक्षात ठेवा. ओके, नाव थर्ड, P implies Q intersection R असं स्टेटमेंट दिले, आपल्याला ह्याचं निगेशन पाहिजे. बघा, या स्टेटमेंटचं मला निगेशन पाहिजे. ब्रॅकेटला कव्हर करा, A म्हणा, ह्याला B म्हणा. A इंटरसेक्शन B चं आपल्याला निगेशन पाहिजे, म्हणजे निगेशन ऑफ A इंटरसेक्शनचं युनियन झालं, निगेशन ऑफ R. काय वापरलं आपण? निगेशन ऑफ कंजंक्शन वापरलं, निगेशन ऑफ कंजंक्शन, हे त्याला रिझन द्यायचं. बस, आता P implies Q चं निगेशन पाहिजे. P implies Q चं निगेशन, निगेशन ऑफ P, सॉरी, P implies Q चं निगेशन आहे P but not Q, सॉरी, P but not Q, हे त्याचं निगेशन. बाकी युनियन ॲज इट इज, निगेशन ऑफ R ॲज इट इज. ह्याला ब्रॅकेट केलं तरी चालतं, नाही केलं तरी चालतं. रिझन काय देणार आहे सांगायचं तुम्ही? निगेशन ऑफ इम्प्लिकेशन, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. ओके, या प्रकारे क्वेश्चन नंबर 4 सिम्प्लिफाय करा. आता आपण थर्ड क्वेश्चन पाहणार. नाव क्वेश्चन नंबर 3, राइट द कन्वर्स, इनवर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. दोन प्रॉब्लेम आहेत, दोन स्टेटमेंट्स आहेत. राइट द कन्वर्स, इनवर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह असं विचारले, आणि स्टेटमेंट असं आहे, इफ इट स्नोज then they do not drive the car. If P then Q असा फॉर्म आहे. If P मी अंडरलाईन केले बघा, if P then Q, म्हणजे P implies Q चा त्यांनी फॉर्म दिलाय, ज्याला आपण काय म्हणतो सांगायला, आपण म्हणतो इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशन हे उलट केलं, Q implies P केलं की त्याला आपण काय म्हणतो सांगा, इम्प्लिकेशनचं स्टेटमेंट आहे, कंडिशनल स्टेटमेंट आहे. हे उलट केलं की त्याला आपण म्हणतो कन्वर्स. इकडे निगेशन दोघांना घेतलं, निगेशन ऑफ Q implies निगेशन ऑफ P, त्याला म्हणतो आपण कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. आणि ह्याला निगेशन ऑफ P उलट केलं, निगेशन ऑफ P implies निगेशन ऑफ Q ला काय म्हणतो आपण इनवर्स. हे असं रफ कुठेतरी लिहून ठेवायचं. बस, आपल्याला आता काय काय विचारायचं सांगा. इम्प्लिकेशन तर त्यांनी दिले, आपल्याला विचारले काय? पहिल्यांदा राईट द कन्वर्स, इनवर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आपण आता पहिल्यांदा कन्वर्स लिहूया. सांगा, कन्वर्सचा फॉर्म काय सांगा? Q implies P, म्हणजे इफ Q then P हा फॉर्म पाहिजे. मग आता कसं घ्या, इफ Q म्हणजे इफ दे डू नॉट ड्राईव्ह द कार, इफ Q then P, then it snows, then it स्नोज. त्यानंतर काय विचारलं आपल्याला बघा, कन्वर्स झाला. त्यानंतर विचारलं त्यांनी इनवर्स विचारलं मला. ठीक आहे, इनवर्स. इनवर्स कसा असतो बघा, निगेशन ऑफ P implies निगेशन ऑफ Q, म्हणजे इफ नॉट P then नॉट Q. बघा, इफ, आता नॉट P सांगा बरं. इफ इट does not snow, if it does not snow, then ह्याचं नॉट सांगा बरं, ह्याचं नॉट Q सांगा बरं. ह्याच्यात मुळात दे डू नॉट ड्राईव्ह द कार आहे, मग ते नॉटचं नॉट काय होणार, म्हणजे ते ड्राईव्ह द कार. देन दे डू नॉट नॉट, म्हणजेच दे डू ड्राईव्ह द कार, दे ड्राईव्ह द कार. नीट लक्षात आलं नाही, दे ड्राईव्ह द कार. नंतर काय विचारलं आपल्याला त्यांनी, काय विचारले बघा, पहिल्यांदा कन्वर्स, इनवर्स, नंतर कॉन्ट्रा पॉझिटिव्ह विचारले. मग कॉन्ट्रा पॉझिटिव्ह तुम्ही व्यवस्थित लिहायचं. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह सांगा, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह कसं असतं रे? इफ नॉट Q then not P, if not Q then not P. बघा, if they drive the car, if they drive the car, then it does not snow. या प्रकारे
तुम्हाला कन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह लिहिता येतो. आणि आता ह्याच्या खालचं जे स्टेटमेंट आहे, इफ ही स्टडीज देन ही विल गो टू द कॉलेज, ह्याचं तुम्ही स्वतः करून घ्यायचं. सोपं असतं, ह्याच्यासारखंच ते करायचंय, तुम्हाला निश्चित जमेल. ओके. आणि नाही जमलं तर मला सांगा, मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आधी ते करून दाखवेन आणि मग पुढे. टिल देन गुड बाय.